गणपती बाप्पा मोरया 10 मिनिटाचा रटाळ व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच वैतागले असाल. म्हणून तुमच्यासाठी आता रोजचे नक्षत्र भविष्य फक्त छोट्याशा रील मध्ये आणि थोड्या वेगळ्या स्वरूपामध्ये, नवीन अंदाजात, नवीन गोष्टीमध्ये आणि नवीन प्रकारे तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी आलोय. श्री शास्त्रामध्ये तुमचा ज्योतिष मित्र तुमचे सर्वांचे श्री शास्त्रामध्ये स्वागत आहे. इथून पुढे आपण छोट्या छोट्या रील्स मध्ये रोजचे नक्षत्र भविष्य बघणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त नक्षत्रावरच्या नवीन नवीन संकल्पना आपण एक नवीन सिरीज चालू करून त्याच्यामध्ये तुमच्या पुढे मांडायला येणार आहे. याशिवाय आपण लवकरात लवकर मासिक नक्षत्र भविष्य चालू करत आहोत. त्यामुळे रोजचे 10 मिनिटाचे रटाळ व्हिडिओपेक्षा आपण 1 ते 1.5 मिनिटांमध्ये रोजचे नक्षत्र भविष्य बघू आणि सर्वांसाठी राहील एकच उपाय, जो उपाय केल्याने तुम्हाला त्याच्यातून नक्कीच फायदा होईल. तर आज ह्या नवीन गोष्टीला, नवीन संकल्पनेला चालू करूया. आणि तुम्हाला मागचे असे 10 मिनिटाचे 15 मिनिटाचे व्हिडिओ आवडतात की हे शॉर्ट अँड स्वीट नक्षत्र भविष्य आवडतं, हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि चालू करूया आपण आजचे नक्षत्र भविष्य. आज 14 मे 2026 आणि आज चांदोमामा बसलेला आहे अश्विनी नक्षत्रामध्ये आणि ह्या अश्विनी नक्षत्रामध्येच बसलेले आपले मंगळ दादा. आता या चंद्र आणि मंगळाची जोडी कोणाला देते त्रास आणि कोणाला देते फायदा हे जाणण्यासाठी पाहू आजचे नक्षत्र भविष्य. पुनर्वसू, विशाखा, पूर्वा, भाद्रपदा वाल्यांनी आज थोडं सावध राहा. आज तुम्हाला आहे धोका. रस्त्याने कोणाला डोकं लावू नका, नाही तर तो तुम्हाला कदाचित मार पण देऊ शकतो. त्यामुळे आपला शहाणपणा थोडा बाजूला ठेवा. महत्वाची कामे आज करू नका, आजची गोष्ट उद्यावर करा. अश्विनी, मघा आणि मूळ वाल्यांच्या डोक्यामध्ये थोडासा राग राहील, त्यामुळे आपल्या रागाला थोडं शांत ठेवा. नाही तर रागामध्ये तुम्ही काहीतरी अवघड काम कराल, पण त्या रागामुळे तुमचा बीपी वाढून नक्की मेडिकलचं बिल तुमचंच फाटू शकतं. त्यामुळे थोडं शांत राहिलेलं बरं राहील. आश्लेषा, ज्येष्ठ आणि रेवतीवाल्यांसाठी आजचा दिवस एकदम उत्तम असून आपल्या हरवलेल्या गोष्टी मिळू शकतात. आपले प्राणी घरातून पळून गेले असेल तर परत घरी येऊ शकतात आणि आज आर्थिक फायदा पण होईल. आज लॉटरी लागू शकते. आज पैशाचा वर्षावर राहील, काय टेन्शन घेऊ नका. भरणी आणि पूर्वा फाल्गुनी वाल्यांना देखील आज चांगला फायदा आहे, कारण त्याच्यामधून अचानक तुमच्या फोनपेची रिंग वाजून तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे मज्जाच मज्जा. प्रेमाबद्दल बोलायला गेलं तर मृग, चित्रा, धनिष्ठावाल्यांसाठी आजचा दिवस थोडे गडबड आहे. जास्त पिल्लू, बाळा, शोनू म्हणून कोणाच्याही मागे चिटकू नका, नाही तर रिकामा तुमच्यावर संशय येईल आणि विनाकारण वाद होईल आणि ब्रेकअप होऊ शकतो. त्यामुळे आज थोडा दुरून डोंगर साजरा करायला हरकत नाही. थोडं लांब राहा. ग्रह किती तापलेला असतो पण आपले उपाय मात्र त्यांना नक्कीच थोडे शांत करू शकतात. म्हणून एकदम साधा आणि सोपा उपाय. आज आहे शुक्रवार. आज देवीला एक गुलाबाचं फूल आणि एक वेलची व्हायची. त्यामुळे काय राहील, आपलं डोकं शांत आणि देवी आपल्यावर खुश आणि दिवस एकदम मस्त आणि फुल टू धमाल. त्यामुळे अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यांसाठी आपल्या या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही नवीन संकल्पना तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नक्षत्र भविष्य तुम्हाला आवडेल का हे मला कळवा. जुन्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता की नवीन गोष्ट धमाल आहे हे पण मला कमेंटमध्ये कळवा. आणि उद्या आपण पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या छोट्याशा आणि शॉर्ट अँड स्वीट नक्षत्र भविष्यामध्ये. मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.